5 तास झाले होतं पण अजून काय लाईन संपत नाही. ऑर्डर तुझा काय आठवलं आहे आता कोणतं माहिती का शक्ती दे ना सिंगल लाईन ठेवा पुरा खतरनाक हालत काय झालेलं मित्रांनो काय नाही. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही चालू आहे तुळजापूरला. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल होणार आहे. तर आमच्या जर्नीमध्ये तुम्ही पण सहभागी व्हा. तर वाजलेत आता 12 वाजता आता मी चाललो आहे आणि आम्ही आता टॅक्सी बुक केली आहे. तर टॅक्सीमध्ये इथून जाणार आहे पुणे स्टेशन. तर पुणे स्टेशनवरून आम्हाला सोलापूर ट्रेन आहे. तर पुढची जर्नी नक्की पहा आमच्यासोबत. तर आता आलो आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला. तर आम्ही आता सोलापूरचा तिकीट काढले. आता पुणे स्टेशनवर एवढा तिकीट काढलंय सोलापूर. कारण आम्ही आता खायला काय रस्त्यानं आम्हाला लागेल ना त्यासाठी घेतो नाही का. घे का हे काय घ्यायचं बघ घे तुला. प्रमोशन. मित्रांनो आम्ही स्टेशनला तर आलो पण आमची ट्रेनच 1 तास लेट आहे. 1 तास आणि आम्ही आता वाजलेत 12:30. तर आता आम्ही इथं बोर होणार आहे. 1 तास बसावं लागणार आहे आम्हाला. तर असं होतच राहतं जर्नीमध्ये. तर मित्रांनो वाजले तर सकाळचे 4:30. ट्रेन खूप लेट होती. फायनली आम्ही सगळे सोलापूरला पोहोचलोय. आता 8:30 वाजलेत आणि आता इथून आम्हाला तुळजापूरला जायला बस पकडायची. तर बस स्टँडला आम्हाला जायचं इथून. तर बघू आता पुढे कसा मार्ग मिळतो. तर चला तर पुढची जर्नी पण आमच्यासोबत राहतो. तर मित्रांनो सोलापूर बस स्टॉपला आलं. इथून आम्हाला तुळजापूरला जायचं. इथून बस पकडायचं. कसा वाटला प्रवास ट्रेनचा? काय डेंजर झोपा काढल्या तो. तुला कसा वाटला? हा काय कसा वाटला राजी तुम्हाला? राजीच्या आता निम्या रात्रीला भांडणं झाली. मॅडम तुम्हाला तर आम्ही इथं सर्व आता मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ करणार आहे आणि फ्रेश होणार आहे. मग इथून नवीन कपडे घालून आम्ही तुळजाभवानी मातेला दर्शन घ्यायला जाणार आहे. तर गाईज आम्ही आता इथं भक्ती निवास पाठीमागची जी बिल्डिंग दिसते इथं आता पाण्याने आंघोळ करून फ्रेश आता तुळजापूर भवानीचं दर्शन घ्यायला चालू आहे. तर तुम्ही कधी नक्की आले तर अशा इथं खूप सारे भक्ती भवन आहेत. आणि आम्ही पाच लोक होतो. तर आम्ही 5 जणांचे आमचे फक्त 400 रुपये घेतले. तर आम्ही इथून मस्त फ्रेश होऊन आता आम्ही दर्शन घ्यायला चालू आहे मंदिराकडे. चला तर सगळी फ्रेश झाले आणि सगळ्यांमध्ये तुम्हाला चेंज दिसत असेल कपड्यांमध्ये. ओटीमध्ये काय तर मित्रांनो इथून आता एंट्री होते. इथून आता वाटतं लाईन लागते. वाटतं 3 तास लागतात दर्शनाला असं. बांगड्या भरायचं काम चालू आहे पोरींचं. बांगड्या भरत आहे पण इथं पूर्ण आजूबाजूला पूर्ण म्हणजे मार्केटच आहे.
मित्रांनो इथं समोर तुम्हाला मंदिर दिसतंय का, तुळजाभवानीचं नाव पण दिसत असेल बघा. तर आम्ही आता मंदिराच्या अगदीच जवळ आहे आणि आतमध्ये गेल्यावरती मला वाटतं लाईन लागेल. आणि तर आजूबाजूला बघा पूर्ण एकदम गर्दी झाली, लोक दर्शनासाठी आलेत सगळे लोक. आणि आजूबाजूला सगळे स्टॉल लागले ते जे आम्ही आता आतमध्ये एंट्री केली ना, आतमध्ये पण असून अजून आतमध्ये लाईन आहे वाटतं. फायनली तुळजापूर फायनली आम्ही आतमध्ये आलतो, पण लाईनच आम्हाला समजत नव्हती कारण एवढी गर्दी होती ना. आता फायनली आम्हाला लाईन भेटले दर्शनाची, तर आता आम्ही लाईनीला लागलो. आणि खूप मोठी लाईन आहे मित्रांनो, 3 तास आम्हाला लाईनीमध्ये उभं राहावं लागणार, तेव्हा तुळजामाता दर्शन आम्हाला मिळेल. तर आम्ही सर्व लाईनला उभे, आम्ही इकडून तिकडून भटकत होतो. पण मित्रांनो इथं असं पण आहे, 500 रुपये देऊन तुम्हाला लवकर लाईन मिळेल असं नव्हतं पाहिजे, पण आहे इथे. पण आम्ही आता लाईनीला लागलो, 3 तास लाईन लावून आम्ही तुळजाभवानीचं दर्शन घेऊनच चलून थकलेल्या मुली. बघा अजून खूप लाईन आहे, खूप मोठी लाईन आहे, फुल गर्दी बघा. आणि इथं पण इथं भारी जागा आहे बसायला, मात्र जागा दिली आहे, म्हणजे बसायला जागा दिली, ते भारी केलं एकच नंबर. तर कसं वाटतंय मग तुळजापूरला येऊन? भारी वाटतंय. लाईन कशी आहे? एकदम ओके. मग 5 तास झाले पण अजून काय लाईन संपत नाही. ऑर्डर तुझा डायलॉग आठवलंय आता कोणतं माहिती का, शक्ती दे ना मा, सिंगल लाईन ठेवा. थोडा तर नाही हालत टाईट झाले ना मित्रांनो, काय नव्हतं घाम आला, हात दुखा लागले. मित्रांनो ब्लॉग करायची कॅपॅसिटी नाही कारण एवढा टाईट झाले ना आम्ही. अजूनही रांग संपले नाही, अजूनही 1 फ्लोअर बाकी, म्हणजे असे 4 फ्लोअर कवर केलेत आणि एका फ्लोअरमध्ये 15 लाईन. म्हणजे विचार करा किती वेळ आम्ही थांबलो असेल. अजूनही आमचा नंबर लागला नाही, आम्ही सकाळ 9 वाजेपासून आलो आहे, अजूनही आमचा नंबर लागला नाही. विचार करा किती लाईन असेल. मित्रांनो आम्ही आत्ताच दर्शन घेऊन आलो आहे बाहेर, आणि तुम्हाला काय सांगू शब्दामध्ये, थांबा तुम्हाला यांचा रिव्ह्यू दाखवतो, मग तुम्ही माझा रिव्ह्यू. पण आईचं रूप पाहिलं आणि एवढं मला प्रसन्न वाटलं, खूप छान दर्शन झालं, खूप छान वाटलं तुळजापूरला येऊन. मित्रांनो आम्ही आता मंदिरातून बाहेर आले आणि 5 तास काय असतं मित्रांनो, 5 तास. पण जेव्हा आतमध्ये गेलो आणि ती जेव्हा मूर्ती बघितली, मित्रांनो तुळजापूर देवीची जेव्हा मूर्ती आम्ही बघितली, अक्षरशः प्रसन्न झालो. आणि तिथं गेल्यावरती एंट्री केल्यावरती तुम्ही जेव्हा मूर्ती बघता ना, तेव्हा इतकी मोठी ऊर्जा निर्माण होते आणि वेगळंच फील होऊन जातं. आपलं जेवढं काय दुखतं आपलं कुठेच लक्ष जात नाही. आणि 5 तास आपण रांगेमध्ये राहतो, आपलं पायाला फुल त्रास होतो. पण आपण जेव्हा आतमध्ये एंट्री करतो ना मंदिरामध्ये, तेव्हा आपल्या अजिबात काही असं त्रास काय झालं आहे ते आपल्याला काहीच कळत नाही. फक्त मंदिर आणि आपण नुसतं दर्शन करतो आणि एकच नंबर ऊर्जा होते. आणि खरंच जिवंत मूर्ती जर तुम्हाला खरंच पाहिजे असेल, जिवंत मूर्ती देवीची, तर तुम्ही खरंच या तुळजापूरला एक्सपिरियन्स घ्या. आम्ही एकच नंबर एक्सपिरियन्स घेतला आणि आमची ट्रीम एकच नंबर झाली आणि आम्ही खूप खुश आहे. आम्ही आता इथं जेवण करायला बसलो कारण 5 तास आम्ही आतमध्ये होतो, तर खूप भूक लागली आम्हाला. आणि मित्रांनो खरंच या यार तुम्ही एक्सपिरियन्स घ्या, आम्ही तर घेतला. ऑर्डर केलं आहे, तर कांदा सॅलेड सगळं आहे. आम्ही आता मस्त पनीरचा डिनर करणार आहे मित्रांनो. प्लेट आहे काय मजा काय, एवढा प्लेट दिली मोठी आणि सगळ्या पोरी खूप भुकावल्यात, ज्या त्याच्या वाढून घेत आहे. आम्ही आता इथं जेवण करतो आणि ही जर्नी आम्ही आता सध्या एंड नाही करत, आम्ही घरी जाऊन एंड करणार आहे. सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि फॉलो नक्की करा जर आमच्या असे ब्लॉग्स मला बघायला आवडत असेल तर. बाय बाय.